हॅलो फ्रेंड्स, मी सायली वराळे मेकअप आर्टिस्ट. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला जो मेकअप दाखवणार आहे तो आहे पिगमेंटेशन स्किनचा. जर स्किनवर पिगमेंटेशन असेल तर 100% आपण कसं कव्हरेज करणार आहे ते मी दाखवणार आहे. सर्वात प्रथम जे आहे ते आपण घेणार आहे करेक्टर. तर करेक्टर माझ्याकडं D32 नंबरचं करेक्टर आहे क्रायलॉन पॅलेटमधलं. तर ते मी घेतलेलं आहे आणि विथ द हेल्प ऑफ फिंगरच्या हेल्पनी मी जे आहे पिगमेंटेशनवर तुम्ही बघू शकता की पिगमेंटेशनवर मी व्यवस्थित ते लावत आहे. जे आपलं रेड कलरचं करेक्टर आहे त्याने पिगमेंट्स तुमचे हाईड होणार आहे. तर जिथे जिथे फक्त पिगमेंट्स आहे तिथे तिथेच तुम्हाला करेक्टर जे आहे ते लावायचं आहे. इवन दो कन्सिलरसुद्धा जिथे तुम्हाला प्रॉब्लेम आहेत फेसवर तिथेच तुम्हाला लावायचं आहे. तर मी आज करेक्टर यूज केलेलं आहे रेड कलरचं. तर तुम्ही बघू शकता रेड कलरच्या करेक्टरनी जे पिगमेंटेशन होते ते टोटली हाईड झालेले आहे. जर पिगमेंटेशनची इंटेन्सिटी कमी असेल किंवा ते फिक्के असतील किंवा त्याचा कलर खूप डार्क नसेल तर तुम्ही तिथे कन्सिलर पण यूज करू शकता. बट आज थोडेसे पिगमेंट्स डार्क आहे सो मी रेड कलरचं करेक्टर यूज केलं. त्यानंतर त्याला न्यूट्रलाइजसुद्धा करणार आहे. तर मी क्रायलॉनच्याच क्रायलॉनचं डर्मा पॅलेटमधलं मी DFD शेड घेतलेला आहे आणि हा जो DFD शेड आहे हा कन्सिलर आहे आणि हा त्यांच्या स्किन टोनला मॅच करणारा आहे. सो मी तो कन्सिलर घेऊन जिथे मी रेड कलरचं करेक्टर लावले तिथे व्यवस्थित तो लावलेला आहे. तर तुम्ही बघू शकता की जो आपला रेड कलरचा मार्क दिसत होता सो त्या रेड कलरला आपल्या कन्सिलरनी व्यवस्थित न्यूट्रलाइज केलेला आहे आणि एक आपल्याला नॅचरल स्किन टोन दिलेला आहे. तर तुम्ही बघू शकता प्रॉब्लेमसुद्धा हाईड झालेले आहेत आणि तुमचं कन्सिलिंग प्रॉब्लेमसुद्धा हाईड झालेले आहेत आणि कुठल्याही प्रकारचा हेवीनेस नाही दिसत आहे फेसवर. सो ह्यानंतर मी जे आहे ते फाउंडेशन यूज करणार आहे. बिकॉज आपल्याला माहितीच आहे की आपलं फक्त कन्सिलरवर सुद्धा आपण मेकअप करतो, पण आपल्याला जर मोर फिनिशिंग पाहिजे असेल तर आपण इथे फाउंडेशनसुद्धा यूज करणार. तुम्ही बघू शकता टोटली त्याचे पिगमेंट्स हाईड झालेले आहेत. त्यानंतर आपण फाउंडेशन घेतलं आहे त्यांच्या स्किन टोनच्याच मी टोनचं फाउंडेशन यूज केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की कुठल्याही प्रकारचा मी लाईटनेस नाही दाखवलेला किंवा लाईट फाउंडेशन आपण यूज नाही केलेलं. सो फाउंडेशन घेऊन व्यवस्थित वेट ब्लेंडर घेतलेलं आहे. वेट ब्लेंडरने व्यवस्थित फाउंडेशन ॲप्लाय केलेलं आहे. मी हाफ फेसवरच दाखवलेला आहे हा मेकअप बिकॉज ऑफ तुमच्या पण लक्षात येईल की हाफ फेस जो आहे तो आपण कसा कव्हरेज दिलेला आहे आणि त्याला कशा पद्धतीने कव्हर केलेला आहे जे पिगमेंटेशन होते ते. सो तुम्ही बघू शकता एका साईडला मी पिगमेंट्स हाईड केलेले आहे आणि एका साईडला जे आहे ते पिगमेंटेशन ॲज इट इज आहे. सो जे डर्माचं पॅलेट आहे टोटली जो आहे बेस आपण तो डर्माच्या पॅलेटवर केलेला आहे. बस फाउंडेशन वापरलेलं आहे आपण. सो तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर नवीन असाल